हाय फ्रेंड्स, तर आज होता संडे आणि माझे सकाळी सकाळी 2 पार्सल रिसीव झाले होते. तर त्यामध्ये एक मी हर्ससाठी टॉईज मागवलेलं होतं, जे की होतं डक टॉईज आणि ते आपल्याला पूर्ण वेगवेगळ्या पार्टमध्ये भेटतं आणि त्याचं स्टिकर वगैरे देखील त्यांनी लावलेलं नसतं, ते देखील आपल्यालाच लावायचं असतं. तर मी हे पूर्ण यूट्यूबवरती व्हिडिओ बघून पूर्ण ते जोडून वगैरे घेतलं. तर हे मुलं कसे वगैरे खेळतात, एन्जॉय करतात की नाही, तर ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईलच. तर हे टॉईज तर मला आवडलं. तर त्यानंतर मग इथे माझं दुसरं पार्सल मी ओपन केलं, तर त्यामध्ये हे मागवलेलं होतं, जे की वॉशिंग मशीनसाठी आहे. तर त्याचा यूज कसा करतात हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे खरंच उपयोगाची गोष्ट आहे. तर आपल्याला 10 बॉल्स आणि 20 असे टॅबलेटसारखे भेटतात, जे की तुम्ही बघू शकता की ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, तर जेव्हा आपण कपडे वॉश करतो तेव्हा ते पूर्णपणे एकत्र गुंडाळले जातात आणि ते काढायलाही फार अवघड जातात आणि त्यांना खूप आड्या वगैरे पडतात. त्यामुळे मग हे जे मी मागवलेले बॉल्स आहेत, तर ते यासाठीच आहेत की जेव्हा आपण असे कपडे वॉश करतो मशीनला, तेव्हा आपल्याला ते वॉश करताना ते बॉल्स त्यामध्ये टाकायचे आहेत. तर मी इथे कपडे वॉश करताना त्यामध्ये ते 5 बॉल टाकून घेतलेले आहे. तर हे 5 बॉल टाकून नंतर आपण वॉशिंग मशीन स्टार्ट करायची आहे. याला काहीही होत नाही, उलटं कपडे आपले एकत्र गुंडाळले जात नाहीत. तुम्ही बघू शकता कपडे वॉश झाल्यानंतर अगदी वेगवेगळे कपडे माझे झालेले आहेत आणि गुंडाळलेही गेलेले नाही आहेत. ते काढायलाही अगदी इझी जातात आणि जास्त आड्या वगैरेही त्यांना पडत नाहीत. तर खरंच हा प्रोडक्ट खूप छान आहे ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर मग म्हटलं चला आज थोडंसं हेअरचंही ऑइल बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथं घेतलं होतं कोकोनटचं ऑइल, जे की सगळ्यांच्याच घरात असतं पॅराशूटचं. तर म्हटलं चला ते टाकून घेतलं. त्यानंतर कांदा घेतलेला आहे. मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत नाही, कारण की मग ते जास्त बनवलं की त्याचा नंतर वास यायला लागतो. त्यामुळे मग मी थोड्याच क्वांटिटीमध्ये ते बनवत असते. तर इथं कोरफड, कढीपत्ता आणि त्यानंतर मेथीदाणे घेतलेले आहे. हे सर्व आपल्याला लाल होईपर्यंत छान असं त्यात हे उद्यायचं आहे. त्यानंतरच ते तेल आपल्याला थंड झाल्यानंतर एका बाटलीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी पूर्ण असं लाल झाल्यानंतर ते पूर्ण चाळणीच्या साहाय्याने एका वाटीत काढून घेतलं आणि थंड झाल्यानंतर पॅराशूटच्याच एका बॉटलमध्ये ते काढून घेतलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.